स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर देखील अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट सारख्या आदिवासी बहुल भागातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने दरवर्षी मेळघाटातील खडीमल या गावात टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। दररोज टँकर या ठिकाणी येतो आणि गावाबाहेरील विहिरीत पाणी टाकतो। त्यानंतर हंडाभर पाण्यासाठी या ग्रामस्थांचा संघर्ष सुरू होतो। यात लहान मुले, वृद्ध महिला, पुरुष विहिरीवर पाणी भरण्यासाठी आपला जीव पणाला लावून पाणी भरताना दिसून येतात। दरवर्षी अशीच विदारक परिस्थिती मेळघाटातल्या अनेक गावात पाहायला मिळते। सरकार, प्रशासन स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतरही या ठिकाणी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात अपयशी ठरल्याचं या सगळ्या दृश्यांवरून आपल्याला पाहायला मिळत आहे। 10-12 वर्ष झाले आमच्या हिरी आटते तर आम्हाला पाणीच नाही राहते। टँकर येऊन राहिले म्हणून आता पाणी थोडंसं काही आम्ही चांगलं पिऊन राहिलो, नाही तर आमच्या गावात निरा पाणीचंच टेन्शन आहे आम्हाला। काय टँकर कुठे येतो? आता टँकरचं जरा चांगलं पाणी येऊन राहिलं, नाही तर पुढे ते हिरीचं पाणी निरा खराब पाणी राहते। त्याच्यात जंतू राहतात, पोट दुखते, हातपाय दुखतात, हे अशी बिमारी येते। साधारणतः तुम्ही इथे विहीर ही तुमच्या गावात 1 मीटर कान जरा लांबच आहे। काय सकाळपासून लहान पोरं देखील तुमच्या इथे सगळे लेकरं बाळ घेऊन येतो आम्ही पाण्याला, कधी पाणी सरल्यानंतर। आता हे टँकरचं पाणी आहे तर आम्हाला जरा टेन्शन जराची दूर झाले। दिवसभर पाण्यासाठी दिवसभर पाणीच भरतो आम्ही। मजुरी काहीच नाही आम्हाला, कायची मजुरी? पाणी सुधरू नाही देऊन राहिलं, कशी मजुरी आणू आम्ही? संसार चालवायचा कसा सांगा ना आता। नाव विमला आहे माझं।